बरं विद्यार्थ्यांनो, मलाही वाटतं कधी-कधी की तुमच्यासाठी बऱ्याच काहीतरी चांगल्या गोष्टी कराव्यात. जसं की सूत्रसंचलन कसं करावं? सूत्रसंचलन करण्यासाठी कोणत्या आवश्यक बाबी तुमच्यामध्ये असाव्यात? यासाठी मी तुम्हाला हा मार्गदर्शनपर व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवित आहे. तरी तुम्ही या गोष्टींची जर का काळजी घेतली तर तुम्ही नक्कीच उत्तम सूत्रसंचालक होऊ शकतात. तर सर्वात प्रथम जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा आवाज. त्या आवाजातील चढ-उतार, आवाजातला सरळ प्रकार किंवा म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने तुमचा आरोह अवरोह करतात, ही एक महत्त्वाची बाब आहे. दुसरं म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व. तुमचं व्यक्तिमत्व, तुमचा पेहराव, तुमचे हावभाव, तुमची बोलण्याची कला, तुमची भाषाशैली, तुमचं भाषेवर असणारं प्रभुत्व आणि त्यातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं सादरीकरण. तुम्ही कशा पद्धतीनं भाषेचं सादरीकरण करतात, कशा पद्धतीनं आपण संवाद साधतो आणि समोरच्याला तो संवाद कळतो, यावरूनच ठरत असतं की तुमचं सूत्रसंचलन हे अतिशय उत्तम दर्जाचं आहे. त्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या ज्या काही मी गोष्टी सांगितल्या, त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःचं एक नियोजन तयार करावं लागेल. त्या नियोजनामध्ये तुम्हाला ज्या विषयी तुम्हाला सूत्रसंचलन करायचं आहे त्याची तुम्हाला माहिती घ्यावी लागेल. त्याच्याशी जुळणारी मिळती-जुळती माहिती गोळा करून आपल्या शब्दात त्यामध्ये अधिक अलंकारिक भाषेचा वापर करून तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीनं सूत्रसंचलन करू शकता. मी अगदी ठामपणे सांगू शकते की तुम्हाला बोलण्याचं कौशल्य आलं म्हणजे की तुमचे हावभावही येतात आणि मग तुम्ही एक उत्तम सूत्रसंचालक. नंतर पुढचा टप्पा असतो, तुम्ही एक उत्तम वक्ता देखील होतात. परंतु पहिली जी पायरी आहे तिच्याकडे भर दिला पाहिजे आपण. आणि म्हणून नक्कीच सूत्रसंचलनासाठी ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर असतील आणि म्हणूनच नक्कीच मला लाईक किंवा फॉलो करा. थँक्यू.